शेंबाळ पिंपरी येथे रात्रीच्या वेळी आग लागल्याने दुकानाची राख रांगोळी. आगग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणी. वर्षातील तिसरी घटना. बातमी शेंबाळ पिंपरी येथील बसस्थानक परिसरात असलेली 2 दुकाने काल रात्री आगीच्या कसाट्यात येऊन जळून खाक झाली. यामध्ये जवळपास 11 लाखांचं नुकसान झाले. तर आग कोणीतरी लावल्याचा संशय नुकसानग्रस्त दुकानदारांनी व्यक्त केला आहे. बसस्थानक परिसरात असलेल्या गजानन डाखोरे यांचे हिंदवी टेलरिंग आणि गिफ्ट सेंटर, तर सुनील विचारे यांचे श्रेया बूट हाऊस या 2 दुकानांना 3 डिसेंबरच्या रात्री 2चे सुमारास ही आग लागली. शेंबाळ पिंपरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख, पोलीस कर्मचारी गजानन देवकाते, सचिन सिडाम हे रात्रीची गस्त करीत असताना या 2 दुकानातून आगीचे डोंब दिसून आले. त्यांनी उत्तम मासोळकर व काही लोकांना जागे केले व संबंधित दुकानदारांना फोनद्वारे सूचना देऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले व सदर दोन्ही दुकाने लागलेल्या आगीमध्ये जळून भस्मसात झाले. आग लागल्याने बेरोजगार झालेल्या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी आगग्रस्त कुटुंबियांची मागणी आहे. समता न्यूज मराठीसाठी ग्रामीण परिसर वार्ता, शेंबाळ पिंपरी.